हॅलो गाईज, कसे आहेत सर्व? मी तुमचा लाडका ब्लॉगर अँड शेफ धनराज. आज मी काय आणलंय माहितीये का? आज मी आणलं आहे ताजा ताजा पापलेट. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे कोकणी पद्धतीने पापलेटचं कालवण. बनवण्यासाठी सर्वात अगोदर मी घेतली इकडे पापलेट, कैरी, हिरवी मिरच्या. इकडे मी 3 हिरव्या मिरच्या उभ्या कापून घेतल्या, मीठ, तेल, आलं लसूण पेस्ट. इकडे मी कोकम आगळ घेतलंय, कोकम, हळद, लाल तिखट, काश्मीरी मिरची पावडर मिक्स आहे. इकडे मी घेतलंय वाटण्यासाठी हळद, जिरं, तांदूळ, खोबरं, लसूण आणि लाल मिरच्या. आता सर्वात अगोदर मी पापलेटला मॅरिनेट करून घेतो. मॅरिनेट करायला मी सर्वात अगोदर ह्याच्यामध्ये मीठ घालून घेतो, त्यानंतर हळद, लाल तिखट घालून घेतो, आलं लसूण पेस्ट, आलं लसूण पेस्ट घातल्यानंतर मी याच्यात घालून घेतो हे कोकम आगळ आणि चांगलं आपण मॅरिनेट करून घेऊया. आता वाटणात मी जे घेतलं होतं हळद, तांदूळ, जिरं, लसणाच्या पाकळ्या, लाल मिरच्या, शंकेश्वरी मिरच्या आणि ओलं खोबरं, ह्याचं मी वाटण बनवून घेतो. आता कालवणासाठी मी इकडे घेतलं मॅरिनेट केलेलं पापलेट. हे मी जे वाटण केलं होतं ओल्या खोबऱ्याचं ते घेतलंय, मीठ, उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या, तेल, सोलं म्हणजेच कोकम, एक कांदा घेतलाय मी इकडे आणि कैरीचे काप. अगोदर मी यात तेल घालून घेतो. तेल गरम झाल्यात मी आता मिरच्या घालून घेतल्या. मिरच्या घालून घेतल्यानंतर मी आता चिरलेला कांदा घालतो आणि चांगलं परतवून कांदा लाल करून घेतो. कांदा थोडा लाल झाला की मी कैरी घालून घेतो. आता मी 2 मिनिटं झाकून घेतो. झालंय, कैरी पण थोडी शिजली. आता यात मी वाटण घालून घेतो. यात मी गरम पाणी घालून घेतो. आता यात मी गरम पाणी घातल्यानंतर थोडं मीठ घालतो. मीठ अंदाजानुसार घ्यायचं. थोडीशी उकळ आली आहे. उकळ आल्यानंतर यात मी 2 सोलं घालून घेतो. मी का 2 सोलं घातली आहे? कारण का मी यात कैरी सुद्धा वापरली आहे. जर जास्त मी सोलं वापरली तर आपलं जे कालवण आहे ते खूप आंबट होण्याची शक्यता आहे. चांगलीच उकळ आलेली आहे. त्यात मी मॅरिनेट केलेले पापलेटचे पीसेस घालून घेतो. आता पापलेटचे मी पीस घातले, ते चांगले एकजीव करून मिक्स करून परत ह्याला 10 मिनिटं झाकू देतो. परत आता ह्याला 10 मिनिटं झाकून घेतो मी. पापलेटचे पीसेस घातल्यानंतर मी 10 मिनिटं ह्याला झाकून घेतो. जास्ती उकड काढायची नाही आहे. जर जास्ती उकड तुम्ही पापलेटचे पीस घातल्यानंतर मी ह्याला 10 मिनिटं परत एकदा उकड घेऊन घेतो.